Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. आज मुद्दामून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निमंत्रित केल्याचे कारण एक तक्रारीचा कॉपी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही दिली आहे. आवाज ठीक आहे? भारताच्या चीफ इलेक्शन कमिशन आयोगाकडे एक तक्रार मी स्वतः मुंबई भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष या नात्याने त्या ठिकाणी केली आहे. आपल्या सगळ्यांना त्याची प्रती देण्यात आली आहे. ज्या पद्धतीचं वक्तव्य महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे त्या ठिकाणी स्टार प्रचारक आहेत त्यांनी केलं ते वक्तव्य सन्माननीय उज्ज्वल निकम साहेब यांना थेट देशद्रोही असल्या संदर्भातलं केलं. त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांना तुरुंगात टाकावं अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं. ते वक्तव्य करताना त्यांनी ज्या गोष्टी मांडल्या त्यात ते असं म्हणाले की कसाबच्या विषयामध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण देशाने जगाने पाहिलं, अजमल कसाब हा भारतात आतंकवादी म्हणून शिरला, हल्ला हमला केला, शेकडो लोकांचे प्राण घेतले, आपले त्या ठिकाणी असलेले वीर पोलीस अधिकारीही त्याच्यामध्ये शहीद झाले आणि या सगळ्यावर खटला चालला. खटला चालल्यानंतर खरं तर संपूर्ण जग त्या खटल्याकडे पाहत होतं. आपल्या पोलीस यंत्रणेने अतिशय चोख आणि उत्तम काम केलं. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. आपले पोलीस बांधव तुकाराम ओंबळे यांनी तर स्वतःचं बलिदान दिलं आणि त्यामुळे कसाब जिवंत पकडला गेला. याच्याशी संबंधित असलेले सर्व पुरावे हे सुद्धा न्यायिक व्यवस्थेसमोर मांडण्यात आले आणि त्या आधारावर चाललेल्या न्यायालयीन लढाईमध्ये एका अर्थाने भारत जिंकला. कसाब याला शिक्षा तर झालीच, पण जगासमोर त्या ठिकाणी पाकिस्तान आतंकवाद पसरवते यामागे पाकिस्तान आहे या पद्धतीचा संपूर्णतः पुरावा जगासमोर मांडण्यात आला. विशेष सरकारी वकील म्हणून तत्कालीन उज्ज्वल निकम यांनी या संबंधात सरकारने त्यांना नियुक्त केल्यामुळे न्यायालयासमोर या सगळ्या बाजू मांडल्या. खरं तर मला या गोष्टीला राजकीय करायचं नव्हतं, आम्ही करतही नाही, पण वडेट्टीवार साहेब विसरले की ज्या वेळेला या घटना घडल्या, या दुर्घटना घडल्या, हा आतंकवादी हमला झाला त्यावेळेला 2008 साली केंद्रातही आणि महाराष्ट्रातही त्यांचंच पक्षाचं काँग्रेसचं सरकार होतं. पण तरी त्यांनी असा त्या ठिकाणी आरोप केला जो आम्ही पूर्णतः फेटाळतोय की यामध्ये अजमल कसाब किंवा त्याचे सहकारी जे आतंकवादी असतील त्यांच्या गोळीबारामध्ये आमचे वीर शहीद पोलीस अधिकारी मारले गेले नाहीत आणि त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो व अतिसंशय निर्माण करणारी विधानं त्यांनी केली जी न्यायालयीन निवाड्याच्या विरोधातली आहेत, जी सत्य घटनेवर आधारित नाहीत, मी तर म्हणे ती खोटं आणि असत्य आहे. आणि म्हणून केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी या पद्धतीचं विधान सबशेल चूक
खोटं असत्य न्यायालयीन प्रक्रियेत निवाडा झाल्या असलेल्या गोष्टीतील न्यायालयाच्या निदर्शनाच्या निवाड्याच्या विरोधात बदनामीचा भावना भडकवण्याचा आणि या निवडणुकीमध्ये असत्य पसरवण्याचा जो प्रयत्न विजय वडेट्टीवार यांनी आणि काँग्रेसने केलाय त्यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी अशा पद्धतीची तक्रार ही मुख्य निवडणूक आयोगाकडे मी केली आहे आणि माझी अपेक्षा राहील मुख्य निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयोगातील संबंधित या विधानावर काँग्रेस पक्षावर आणि त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार यांच्यावर कारवाई करते। हा तक्रारीचा भाग झाला। बरोबरीने काँग्रेस पक्षाला आम्ही काही थेट प्रश्न विचारू इच्छितो। कसाब हा आतंकवादी होता, तो कसाबने गोळ्या झाडल्या, न्यायालयाने त्याच्यावर निवाडा दिला, आरोपीला शिक्षा झाली। या पद्धतीची संपूर्ण भारतीय मनाची आणि भारतीय लोकांच्या समोर आताच्या असलेल्या न्यायिक व्यवस्थेतना स्पष्ट सिद्ध होत आहे। मग जी भाषा पाकिस्तान करत आहे की कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, पाकिस्तान यामध्ये नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी घेतले नाही, कसाबने आमच्या वीर पोलीस अधिकाऱ्यांना मारलं नाही, शहीद केलं नाही, या पद्धतीची जी पाकिस्तानची भूमिका आहे ती काँग्रेसची भूमिका काय? आमचा सवाल काँग्रेस पक्षाला आहे, आमचा सवाल उद्धव ठाकरेजींना आहे। या विषयावर उद्धवजी आणि शिवसेना उबाटा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी। कसाब आणि कसाबला झालेली शिक्षा, कसाबने आतंकवादी केलेला हमला, कसाबच्या मागे असलेला पाकिस्तानी आतंकवादी हात आणि निवाडा जो न्यायालयाने दिला, यावर त्यांचं मत काँग्रेसच्या समर्थनाचं आहे की नाही याचाही खुलासा थेट प्रश्न आम्ही उद्धवजींना त्या ठिकाणी करतो आणि त्यांनी त्याचं उत्तर द्यावं अशी त्या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद। वडेट्टीवार यांची क्लिप आमच्याकडे आहे। ते जेव्हा हे बोलले त्यावेळेला त्यांनी कुठल्याही पुस्तकाचा दाखला दिलेला नाही, कुठल्याही गोष्टी पुनरुल्लेखित केलेला नाही आणि समजा आज ते बोलत असतील तरी ते पुस्तक खरं का न्यायालयाचा निवाडा खरा? विरोधी पक्षनेता जबाबदार असला पाहिजे, काँग्रेस पक्ष बेजबाबदार का आहे? काँग्रेस पक्ष कुठल्याही गोष्टीची पुख्ता अशी त्या ठिकाणी माहिती आणि अभ्यास न करता विधान का करतायत याच्या मागचा विजय वडेट्टीवारांचा हेतू काय आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, काँग्रेस पक्षावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची त्या ठिकाणी मागणी आहे। पूरा आज चीफ इलेक्शन कमिश्नर के पास ईमेल द्वारा मैंने स्वयं भारतीय जनता पार्टी का अध्यक्ष इस नाते कंप्लेंट लॉन्च की है। महाराष्ट्र के कांग्रेस के विपक्ष के नेता श्रीमान विजय वडेट्टीवार जी और कांग्रेस दल के ऊपर कि उन्होंने 2 दिन पहले मीडिया से संबोधन करते समय उन्होंने ऐसा बयान किया कि जो 2008 में भारत पर हमला हुआ पाकिस्तान से आए हुए कसाब अजमल कसाब और उनके सहकारियों ने किया और उस विधान को लेकर, उस घटना को लेकर, उस बयान को लेकर वडेट्टीवार जी ने कहा कि हमारे सम्मानीय उम्मीदवार उज्जवल निकम जी ये देशद्रोही है,
उन्होंने बयान किया कि जिस तरीके से हमारे शहीद वीर पुलिस अधिकारियों को शहीदी मिली, वो गोलियां किसी आतंकवादी अजमल कसाब या उसके सहकारियों की बंदूक से नहीं चली थी। और इस प्रकार का बयान करके उन्होंने झूठ फैलाया है। इस मामले में न्यायिक व्यवस्था नीचे से ऊपर तक केस चलने के बाद जो जजमेंट आया है और उस आधार पर जो पनिशमेंट है उसका भी एग्जीक्यूशन हुआ, उस न्यायिक जजमेंट के खिलाफ उन्होंने बात की है। उन्होंने हमारे उम्मीदवार उज्जवल निकम जी की बदनामी की है, जानबूझकर की है, और झूठ को और भ्रम को फैलाना ये उन्होंने जानबूझकर किया है। इसलिए मैंने स्वयं उनकी कंप्लेंट इलेक्शन कमीशन को की है कि कांग्रेस पार्टी और विजय वडेट्टीवार इन पर कार्रवाई की जाए। हमारी अपेक्षा है इलेक्शन कमीशन इसको करेगी। ये बात तो कंप्लेंट की रही, लेकिन हम सवाल खड़ा करते कांग्रेस पार्टी को। अजमल कसाब और आतंकवाद के मामले को लेकर जो बयानबाजी आपके नेता कर रहे हैं वो इर्रिस्पॉन्सिबल है, इल्लीगल है, अनट्रू है। और जो बयान किया है वडेट्टीवार जी भूल गए, उस समय पर महाराष्ट्र में भी और केंद्र में भी उनके दल की सरकार थी। हमला भारत पर हुआ था, हमारे निष्पाप भारतीयों को उसमें मौत का सामना करना पड़ा, हमारे शहीद वीर पुलिसों को शहीदी मिली, मृत्युमुखी पड़े। ऐसे मामले में कांग्रेस बेजिम्मेदाराना बयान क्यों कर रही है? जो बात बार बार पाकिस्तान दुनिया के सामने कर रहा था और कर रहा है कि हम आतंकवाद नहीं फैलाते, कसाब आतंकवादी हमारा था नहीं, कसाब के गोलियों से भारत के लोग मरे नहीं, कसाब के गोलियों से हमारे वीर शहीद पुलिस गए नहीं। इसी प्रकार की बात कांग्रेस क्यों कह रही है? जो पाकिस्तान चाहती है वही बात कांग्रेस कह रही है। ये बात का स्पष्टता कांग्रेस दे। और हम उद्धव ठाकरे जी से भी दो टूक सवाल पूछते हैं। इस मामले में आप कांग्रेस का जो रवैया है, एक तरीके से आतंकवाद के समर्थन में, न्यायालय के जजमेंट के खिलाफ, जिस कसाब ने हमारे मुंबई वासियों की जान ली, उस कसाब को एक तरीके से मददगार हो, इस प्रकार का बयान का समर्थन उद्धव जी आप कर रहे हैं क्या और क्यों कर रहे हैं? इस बात का उद्धव जी जवाब दें। देखिए, उस वक्त जब कोर्ट में हमने सबूत पेश किए, अजमल अमीर कसाब, उसका खुद का इकबाली बयान और जो चश्मदीद गवाह थे जिसने देखा था कि कामा हॉस्पिटल के बाहर अजमल कसाब और उसका साथी अबू इस्माइल बाहर आने के बाद उन्होंने इंडिस्क्रिमिनेट फायरिंग की और उस फायरिंग में एक जीप, जो पुलिस जीप थी, और जिन पुलिस ऑफिसर को शहादत मिली वो कामटे जी, करकरे जी और सारस्कर जी, इन डेड बॉडीज पड़े थे। कसाब ने उनके नाम उनको तो पता नहीं था, लेकिन ये फैक्चुअल जो बात है ये इकबाली बयान में भी उसने कबूल की थी, चश्मदीद गवाह ने देखा था। और तीसरी बात जिसको अभी तक पाकिस्तान ने कभी नकारा नहीं है, पाकिस्तान का यहाँ जुडिशियल कमीशन भी आके गया था और साफ तौर पर पाकिस्तान ने भी एक्सेप्ट करने के बाद अगर विपक्ष के नेता वडेट्टीवार जी इस प्रकार बात कहते हैं, मुझे देशद्रोही कहते हैं और अब वो कहते हैं कि मैंने किताब का आधार लिया था,
जब वडेट्टीवार जी का पहला स्टेटमेंट आया उस वक्त उन्होंने ये डायरेक्ट इंटरव्यू में ये बात कही है, मैंने भी सुना है। फिर उसके आधार पे उन्होंने उस बात कही। अभी जो किताब की बात है उसके लिए कोई सबूत नहीं है, लेकिन इस तरह से झूठी बातें कहना, पसराना यानी फैलाना, मुझे लगता है कि ये सीरियस मामला है। सिर्फ मेरी बदनामी नहीं हुई, जो 166 लोग जो मर गए नहीं एहतसाब के हमले में, तो उन सभी को इंसल्ट उनका हुआ है। और इनडायरेक्टली क्या आप पाकिस्तान का कोई एजेंडा इस प्रकार चलाना चाहते हो? क्या कसाब को आप इनोसेंट करना चाहते हो? ये बड़ा सवाल है। असा कुठलाही दबाव माझ्यावरती कोणत्याही सरकारने कधी आणलेला नव्हता आणि नाही, ही एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा। मी ज्या वेळेला विशेष सरकारी वकील म्हणून काम करतो, ज्या वेळेला एका सिने अभिनेत्याला सुद्धा बॉम्बस्फोटात शिक्षा झाली होती, वरती काँग्रेस होतं, खाली काँग्रेस होतं, मी काही गोष्टी माझ्या सभ्यतेमुळे मी जाहीर करणार नाही, कारण आज मी राजकारणात आलेलो आहे, त्याच्यामुळे मी अनेक गोष्टी या देखील सांगू शकतो। माझ्याजवळ अनेक रहस्य आहे, पण त्याचा मी उलगडा करणार नाही, कारण शेवटी मला देश हिताचा विचार करायचा आहे। आपण जे बोलतो त्याचा विचार हा करताना शत्रू राष्ट्र काय फायदा घेणार आहे? मला वाईट याचं वाटतं की वडेट्टीवार सारख्या एका जबाबदार विरोधी पक्ष नेत्याने अशा तऱ्हेचं बेछूट आणि बेलगाम आरोप करावे की जेणेकरून आपल्या शत्रू राष्ट्राला फायदा होईल। मी उचलेल ना, अजून मला वाट बघतोय मी की आणखी काय काय कोण कोण बरळतं याच्यानंतर, आणि मग एकत्रित ऍक्शन करेल। तुम्ही वाट बघा ना, अजून एवढी घाई कशाला? तुम्हाला रोज काय काय करतात, मग मी माझ्याजवळ माझ्या पोतडीतली रहस्य खोलेल। मी प्रथम देश हिताचा विचार करणार आहे। केवळ राजकीय भांडवल मिळवण्याकरता देश हिताकडे मी दुर्लक्ष करणार नाही, पण काँग्रेस पक्षाला त्याचं काही काळजी नाहीये। काँग्रेस पक्ष आपण असे आरोप करून, निकमांवरती आरोप करून आपण मोठे होऊ पाहत असाल तर ते चुकीचं आहे। परंतु एक गोष्ट मात्र याच्यातून निश्चित होते की माझ्या उमेदवारीमुळे तुमच्या तंबूत घबराट निर्माण झालेली दिसते। मला वाटतं काय याचा अर्थ नाहीये, शत्रू राष्ट्राचा काय फायदा घेऊ शकतो ही मी तुम्हाला कल्पना दिलेली आहे। आपके वकालत के करियर में आपने काफी अहम केसेस लड़े, इस प्रकार की बयानबाजी कहीं ना कहीं व्यक्तिगत रूप से आपको दुख पहुंचाती है? मुझे दुख का, मेरे व्यक्तिगत आप मुझे कितने भी अंजाम करो, मुझे कोई फर्क नहीं गिरेगा, क्योंकि पूरी भारतीय जनता को मालूम है, मेरी पार्टी को मालूम है मैं क्या है, मीडिया को मालूम है। इसलिए तो हमने कसाब की ट्रायल ओपन कोर्ट में चलाई। हम पाकिस्तान जैसे भी इन कैमरा वो ट्रायल चला सकते थे, लेकिन हमने नहीं किया। हमने कहा कि लेट द मीडिया शुड रिमेन प्रेजेंट। ठीक है, थैंक यू। की मला असं वाटतं की तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण ज्याने कोणी टोपी फेकली आहे ती काँग्रेसच्या डोक्यात का फिट बसली, हा राजकीय सवाल आहे। नाही, जो समोर चोर दिसेल त्याला पहिलं पकडलं पाहिजे। माझ्या आईने पण हे शिकवलं, तुम्हाला मला सगळ्यांनाच हे शिकवलं असेल, चांगलं काम प्रामाणिकतेने करा, केलेलं काम जास्त बोलू नका, ती सेवा करा, पण समोर चोर कोणी चोरी करत असेल तर त्याला पहिला पकडा। काँग्रेसला आम्ही असेच पकडू। हा,
हा प्रयोग या आधी झाला होता. अशा पद्धतीच्या गोष्टी व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर याच्या आधी फिरला. तुम्ही कुठल्या स्पेसिफिक व्हिडिओचं सांगता मला माहीत नाही, पण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला प्राथमिकता मिळालीच पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बाकी भेट झाली नाही. या विषयामध्ये माझी स्वतःची बैठक काल ते मला भेटले. माझा ट्विट सुद्धा आहे, सोशल मीडियावर लिहिलेलं आहे. कुणीही मतदानावर बहिष्कार टाकू नये आमचं आव्हान आहे. त्यांच्या असलेल्या समस्यांना उत्तर केवळ एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, अजितदादा पवार यांचंच सरकार देईल. त्यांच्या भूमिका आणि मागणी योग्य आहे. त्या पुनर्विकासामध्ये त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. एक विषय जो अनुत्तरित राहतो त्या विषयातली मिनिट्स जे आपण म्हणतो तीही बनली आहेत. चंद्रकांत दादा पाटील, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आता राहणाऱ्या लोकांचा कट ऑफ डेट कुठला त्या विषयातली भूमिका आम्ही त्यांची मान्य केली आहे. आता आचारसंहिता असल्यामुळे यावर मी भाष्य करत नाही, पण त्यांना आम्ही आश्वासित करतो की आजपर्यंत या विषयावर मिनिट सुद्धा जर कोणी बनवले असेल तर ती एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजींच्या, अजितदादाच्या सरकारने बनवली आहे आणि त्याचा GRE लवकर काढण्याचा प्रयत्न हा आमचा राहील. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.